अजितदादांचे एकेकाळचे खंदे समर्थक असलेले संजोग वाघेरे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचं शिवबंधन बांधलं आणि यावेळी उद्धव ठाकरेंनी वाघेरे मावळचे उमेदवार असल्याचं आश्वासन दिलं। हा अजित पवारांना मोठा धक्का असला तरी आता खरी संघर्षाची सुरुवात होणार आहे, कारण अजित पवारांनीही मावळवर दावा केलाय। त्यामुळे अजित पवारांचा सामना ठाकरेंशी तर असेलच, मात्र एक काळचे निकटवर्ती असलेले वाघेरे त्यांच्या समोर उभे ठाकणार आहेत। पाहूयात याबाबतचा हा सविस्तर रिपोर्ट। आपण ती द्याल जबाबदारी, ती जबाबदारी निश्चित मी पार पाडेल। आणि काय स्कॉर्पिओ बोलेरो हा खासदाराच्या गावातून आलाय ना, त्याला आता परत गावातच पाठवायचा आहे। अजित पवारांचे कट्टर समर्थक असलेल्या संजोग वाघेरेंनी आज मातोश्रीवर जात शिवबंधन बांधलं आणि उद्धव ठाकरेंनी संजोग वाघेरेंना मावळ लोकसभेतून लढवण्याचे संकेत दिले। आपण जी द्याल जबाबदारी, ती जबाबदारी निश्चित मी पार पाडेल आणि शिवसेनेला या मावळ मतदारसंघामध्ये किंबहुना पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचं काम मी करेल, अशी मी आपल्याला ग्वाही देतो। आता आपल्याला लढायचं आहे आणि तुमच्यावरची जबाबदारी आहे मावळ शिवसेनेकडे परत खेचून आणायची। आपण सगळे काय अजित पवार गटानं आपल्या पदाधिकाऱ्यांना 40हून अधिक गाड्यांचं वाटप केलंय। यावर टोला मारत राऊतांनी संजोग वाघेरेंचं कौतुक केलं आणि श्रीरंग बारणेंना इशारा दिला। पन्नास खोके आणि काय स्कॉर्पिओ बोलेरो 50 खोके आणि स्कॉर्पिओ बोलेरो लाथाडून संजोगजी शिवसेनेमध्ये आलेले आहेत। शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधनात बांधून या परिवारात सामील करून घेतलेला आहे। आम्ही सगळे हा खासदाराच्या गावातून आलाय ना, त्याला आता परत गावातच पाठवायचा आहे। लोकसभेच्या निवडणुकीला 2024ला मी उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभा राहणार आहे। मी माझा लोकसंपर्क काम आणि त्याच्या जोरावरती निवडणुकीला सामोरं गेले। कुणी काय बोललं म्हणून उमेदवार विजयी होत नसतो। जे बोलले त्यांनी एकतरी निवडणूक सार्वजनिक लढवली का, ते रोज बोलतात, त्यामुळं त्यावर काय दुर्लक्ष करायचं, आपण त्यावर जास्त काय भाष्य करणं योग्य होणार नाही। उद्धव ठाकरेंनी श्रीरंग बारणेंवर गद्दारीचा आरोप केलाय। 2024च्या निवडणुकीत मावळमध्ये संजोग वाघेरेंच्या प्रचाराला येणार असल्याचं आश्वासनही ठाकरेंनी दिलंय। मावळ लोकसभा मतदारसंघ जेव्हापासून तो निर्माण झाला त्यावेळेपासून शिवसेना जिंकत आलेली आहे। अगदी सुरुवातीला आपले बाबरसाहेब होते, नंतर मी शब्द दिला होता म्हणून हे आता गद्दार झाले त्यांना उमेदवारी दिली। म्हणजे असं काही नव्हतं की शिवसेनेकडे उमेदवार नव्हता। आता त्यांनी गद्दारी केली। गद्दार आणि स्वाभिमानी याच्यामधला फरक हा संजोग आणि त्या गद्दारांमध्ये आहे। पण तुमचा उत्साह मला सांगतोय की तिकडे प्रचाराला मला येण्याची गरजच नाही। लोकसभेमध्ये शिवसेनेचा तरी देखील साहजिकच आहे, मी प्रचाराला नक्की येणार। मावळ लोकसभेसाठी इच्छुक असलेले संजोग वाघेरे हे दिवंगत महापौर भिकू वाघेरे यांचे पुत्र आहेत। संजोग वाघेरे राष्ट्रवादीच्या तिकिटावर 3 वेळा नगरसेवक राहिले आहेत। पिंपरी चिंचवडचे महापौर म्हणूनही त्यांनी कारभार पाहिलाय।
संजोग वाघेरेंच्या पत्नीही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका होत्या. वाघेरेंच्या पत्नीनं स्थायी समितीचं अध्यक्षपदही भूषवलं आहे. संजोग वाघेरे हे पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे सलग 8 वर्ष शहराध्यक्ष राहिलेत. शरद पवार आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून या कुटुंबाकडे पाहिलं जातं. 2019च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादीचे पार्थ पवार आमनेसामने होते. या निवडणुकीत श्रीरंग बारणेंना 7,20,663 मतं मिळाली, तर पार्थ पवारांना 5,04,750 मतं मिळाली. तब्बल 2,15,913 मतांनी श्रीरंग बारणेंनी पार्थ पवारांचा पराभव केला होता. पण 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी पार्थ पवारही इच्छुक असल्याचं सांगितलं जात आहे. अजित पवार गटानंही मावळ लोकसभेवर दावा सांगितला आहे. मतदारसंघाच्या बाबतीमध्ये या मावळ लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे केंद्राचे वरिष्ठ नेते, राज्याचे वरिष्ठ नेते, शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदे यांनी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे त्याच्या संदर्भामध्ये मी अधिक बोलणं उचित ठरणार नाही. महाविकास आघाडीकडून मावळ लोकसभेसाठी संजोग वाघेरेंचं नाव जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे महायुतीकडून मावळ लोकसभेची जागा कोण लढणार? बारणेंचा पत्ता कट होऊन उमेदवारीची माळ पार्थ पवारांच्या गळ्यात पडणार की बारणेच पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार होणार, हेच पाहावं लागेल. वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.